शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शासन निर्णयाप्रमाणे पारदर्शी आणि समुपदेशन पद्धतीने संपन्न। समायोजन नेहरू वसतिगृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे। आज फक्त जे समायोजन झालेलं आहे ते बिगर अल्पसंख्याक शाळेच्या अतिरिक्त शिक्षकांच्या बाबतीत समायोजन झालेलं आहे। समुपदेशन पद्धतीने पार पडलेल्या समायोजन प्रक्रियेबाबत बोलताना शिक्षण अधिकारी म्हणाले की 2022-23 नुसार जे खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त झाले होते त्याच्यामधल्या ज्या बिगर अल्पसंख्याक शाळेमध्ये अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांची समायोजनाची प्रक्रिया आज नेहरू वसतिगृह सोलापूर या ठिकाणी आयोजित केली होती। दुपारी 12 वाजल्यापासून ही जी प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमध्ये सर्व रिक्त पद असणाऱ्या ज्या शाळांचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून आपण सर्व रिक्त पदांची खात्री केली। त्याचबरोबर त्यांचं समाधान रिक्त पदांच्या बाबतीमध्ये झाल्यानंतर जे अतिरिक्त शिक्षक आपले जिल्हाभरातून आले होते प्राथमिक शिक्षक बिगर अल्पसंख्याक शाळांमधील त्या सर्व शिक्षकांना बसून या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या 100% पदावर काम करण्याच्या अनुषंगानं असू दे, त्यांच्या संवर्गाच्या निवड जो संवर्ग आहे त्याच्या अनुषंगानं असू दे, माध्यमाच्या अनुषंगानं असू दे किंवा न्यायालयीन प्रकरण त्यांच्या कामाशी संदर्भात त्यांच्या पदाशी संदर्भात कुठलं आहे का या सर्व बाबतीमध्ये सर्व सूचना त्यांना दिल्या। शासन निर्णयामधील बाबी ज्या आहेत त्या सर्व त्यांना समजावून सांगितल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा कुणाचा आक्षेप आहे का या ज्येष्ठतेबद्दल याबद्दलची विचारणा केली आणि सर्वांनी जेव्हा सांगितलं की आता आमचं समाधान झालेलं आहे, आता आमचं कुणाचंही रिक्त पदांच्या बाबतीमध्ये असू दे किंवा एकूण प्रक्रियेच्या बाबतीमध्ये असू दे आमचं कुणाचाही काही आक्षेप नाही असं जेव्हा उपस्थित सर्व अतिरिक्त शिक्षकांनी सांगितलं तेव्हा आपण मग पुढे समायोजनाची प्रक्रिया सुरू केली आणि समायोजन प्रक्रियेच्या वेळेला सर्वांना रिक्त पदं आपण त्यांना व्यवस्थितपणानं दाखवली, त्यांना पाहता येईल, त्यांना त्या बाबतीमध्ये सर्व वेळ घेता येईल। महिला शिक्षक असतील तर त्यांचे जे सहकारी असतील जोडीदार त्यांच्याबरोबर चर्चा करायची वेळ आपण त्यांना दिली आणि अशा प्रकारे सर्व जे उपस्थित शिक्षक होते त्याच्यामध्ये जे आज अतिरिक्त शिक्षक 36 आमच्याकडे आले होते त्या सर्वांचं समायोजन आज आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि हे समायोजन झाल्यानंतर आता या शिक्षकांना शाळांनी वेळेवर उपस्थित करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पुढचा कालावधी पुन्हा आचारसंहितेचा असल्यामुळं आपण या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थापकांना आपण असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करत आहोत की आपण हे अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत त्यांना तात्काळ उपस्थित करून घ्यावं, कारण उपस्थित करून घेण्याच्या अनुषंगानं जे काही संस्थेला रोस्टरची गरज असेल तर आपण ते रोस्टरचं पहिलं समायोजन करत असताना रोस्टर टू रोस्टर असं केलेलं आहे। त्याच्यामुळे रोस्टर पाळण्याचं प्राधान्यानं प्रयत्न प्रशासनानं केलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याकडे अतिरिक्त शिक्षक आले असतील तर त्यांना तात्काळ त्या मुख्याध्यापकांनी उपस्थित करून घेणं, जर याला उपस्थित करून घेण्यासाठी विलंब होत असेल तर त्या मुख्याध्यापकाची जबाबदारी याच्यामध्ये निश्चित केली जाईल, कारण प्रशासनाचे घटक म्हणून मुख्याध्यापक हे व्यवस्थापन आणि प्रशासन हे दोघांचे महत्त्वाचे घटक म्हणून काम करत असतात। म्हणून प्रशासनानं त्यांना जे सांगितलेलं आहे की अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेणं हा शासनाचा महत्त्वाचा भाग आहे, तर त्यांना हजर करून घ्यावं। उपस्थित करून न घेतल्यास शाळेचं नुकसान होणार आहे, कारण त्या शाळेला पुन्हा अतिरिक्त शिक्षक जॉईन न झाल्यामुळं पद व्यपगत होणं, मुख्याध्यापकाचं वेतन थांबवणं आणि मग जर आपण त्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाला समजा एका शाळेनं त्यांना कार्यमुक्त केलं आणि कार्यमुक्त केल्यानंतर एका महिन्यानं जर हजर करून घेतलं तर हा जो शिक्षकाचा हँगिंग वेटिंग पिरियड आहे त्याचं पेमेंट प्रशासन देणार नाही। त्याचं पेमेंट ज्या मुख्याध्यापकाने त्याला एका महिन्याने उशिरा हजर करून घेतलं त्याची जबाबदारी त्यांची असणार आहे, त्याच्यामुळे त्याची जबाबदारी प्रशासनाची नसणार आहे। एकदा शाळेने कार्यमुक्त केलं आणि दुसऱ्या शाळेने त्यांना 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जरी हजर करून घेतलं, हा जो मधल्या 3 महिन्याचा वेटिंग पिरियडचा कालावधी असेल त्याचं वेतन मात्र त्या संबंधित मुख्याध्यापकांना व्यवस्थापना द्यावं लागेल। म्हणून सर्वांना अशी प्रशासनाच्या वतीनं आव्हान आहे की त्यांना वेळेवर जॉईन करून घ्यावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपल्या शाळेचं शैक्षणिक हित जपावं। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।